सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात आणखीन एक महत्त्वाचा खुलासा झालाय। पत्नी मोहिनी वाघ हिनं सुरुवातीला फक्त पतीचे हातपाय तोडण्याची सुपारी दिली होती, मात्र हल्लेखोरांना जेव्हा कळालं की सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला, असं तपासात समोर आलंय। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या मागण्या केल्यात। परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केली आहे। या व्यतिरिक्त काही मागण्या प्रकाश आंबेडकर यांनी केल्यात। आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांची भेट झाली। परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली। सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे, त्याच्यात वाढ करण्यात यावी आणि 1 कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी। त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं। त्याच्याचबरोबर लाठीचार्ज हा एसपी किंवा आयजीच्या अधिकाराखाली झालेला नाही, तर खालच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी केलेला आहे। त्याची ज्युडिशियल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर ज्या नागरिकांना मारण्यात आलेला आहे, हातपाय तुटलेले आहेत, बेदम मारण्यात आलेला आहे, अशांना पोलिसांच्या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ते जर एफआयआर नोंदवत असतील तर ती एफआयआर नोंदवली गेली पाहिजे ही मागणी सुद्धा मान्य करण्यात आली। वस्त्यांमध्ये जाऊन ज्यांची घरं मोडण्यात आलेली आहेत, दरवाजे मोडण्यात आलेले आहेत, अशांना असताना शासनाने कॉम्पन्सेशन द्यावं, तर ते कॉम्पन्सेशन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मान्य केले अशी असणारी परिस्थिती आहे। यालाच अनुसरून अनेक प्रश्न झाले की ज्याच्यामध्ये आदिवासींचा सुद्धा झाला। डायरेक्ट पेमेंट जे होतंय त्या संदर्भातली सुद्धा चर्चा झाली। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया बोगस आरोप करतायत। तुमच्याकडे माहिती असेल तर पोलिसांना द्या, हत्या झाली तर त्यांचे मृतदेह कुठे आहेत, सरकार तुमच्या पाठीशी उभा आहे। बेछूट आरोप करण्यामुळे हे सगळं बिघडतंय अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते। अंजली दमानिया बोगस आरोप करत असतील ते एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकाकडे दिली पाहिजे। तुम्ही काही बोलाल, मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं, मग काय ते झालं सत्य? हे बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत। तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या, शासन तुमच्या पाठीशी उभं आहे, शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहेत। 3 लोकांची हत्या झाली, मग त्यांच्या डेड बॉड्या कुठे आहेत, मग त्यांना तिकडं का टाकलं, हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काही लोक काम करत आहेत। आज जो मोर्चा निघलाय तो सर्वपक्षी निघालाय। राजकारणाला वेगळ्या दिशेने जे टर्न द्यायचा प्रयत्न करतायत। एक कोण कुणावर आरोप करतोय, परंतु ज्याचा जीव गेलाय त्याच्या संदर्भात काय, हा खरा प्रश्न आहे। म्हणून ज्याची हत्या झाली त्याला न्याय देण्यासाठी शासन सरकार हे सक्षम आहे, त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे। मागील वर्षभर बंद असलेला तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा असलेला कुरुळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीला खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले। मंत्री नितेश राणे यांनी आज कुरुळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली। तसंच यावेळी घाटाचे 50 ते 60% काम पूर्ण झालं असून 10 जानेवारी रोजी पुन्हा एकदा या घाटाची पाहणी करून मगच 15 जानेवारीला या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय। पहिल्या दिवसापासून आमची भूमिका सरळ स्पष्ट राहिलेली आहे की या घाट आम्हाला प्रत्येकालाच पाहिजे, कारण की या घाटामुळे हा फक्त घाट नाही आहे पण विकासाचा पण मार्ग आहे। पण ते विचार करत असताना जनतेची सुरक्षा पण आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे। घाई गडबडाने किंवा कोणतरी आमच्यावर टीका करतं म्हणून आम्ही त्यांना खुश करण्यासाठी मतं मिळवण्यासाठी घाट सुरू करायचा अशी भूमिका आमची कधीच पहिल्यापासून नव्हती। संबंधित कॉन्ट्रॅक्टर असो, संबंधित डिपार्टमेंट असो, मी असो, आता आमचे पाटील कलेक्टर जे असेल, आम्ही सगळ्या जणांची एक सरळ स्पष्ट भूमिका आहे की घाट सुरू झालाच पाहिजे निश्चित पद्धतीने, पण त्याचबरोबर जनतेच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठलीही तडजोड होता कामा नये। जे सेफ्टी नॉर्म्स आहेत
जे ज्या गोष्टी करू ज्याच्यामुळे अपघात टाळू शकतो. कारण का आता नवीन रस्ता असल्यामुळे गाड्यांच्या स्पीड वाढू शकतात. काही टर्न थोडे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट आहेत. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईपर्यंत घाट सुरू करण्याची आमची तरी तयारी नव्हती. पण आता आम्हाला विश्वास दिलेला आहे की 10 जानेवारी, आता 15 जानेवारीची ती अशी एक प्राथमिक तारीख अशी पुढे आलेली आहे. 10 जानेवारीला परत एकदा मी कलेक्टरजी, नॅशनल हायवेचे आणि सगळे लोक आमचे सहकारी एकत्र मिळून आम्ही या घाटाची परत पाहणी करणार आहोत. जे विषय आम्हाला आता विश्वासात घेतलेला आहे किंवा हे गोष्टी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण करू, त्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत. स्वतः अनुभव घेणार आहोत, स्वतः त्या रस्त्यावर जाणार आहोत. आम्हाला व्यवस्थित ओके वाटल्या, काही त्याच्यामध्ये अडचण वाटली नाही तर 15 जानेवारीला एक लेन लोकांसाठी खुली करणार आहे. ती पण खालतून वरती जाण्यासाठी ती लेन खुली करणार आहोत, जेणेकरून लोकांची गैरसोय थोडी तरी कमी होईल. पुण्यातील भांबुर्डा वन विभागात आज अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाच्या फांदीवर नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला तत्परता दाखवत जीवनदान दिलाय. अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळाली असता अग्निशमन दलाचे निलेश महाजन आणि एरंडवना विभागाच्या सर्व जवानांनी आपल्या जीवाचं रान करत या घुबडाला जीवनदान दिलं. यामुळे तेथील अग्निशमन दलाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक होतंय. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचं निलंबन करण्यात आलंय. सचिन सस्ते असं या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यावर पास्कोसह अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आणि पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्यासोबत चर्चाही केली आहे. श्री पंकज देशमुख यांच्या मी संपर्कामध्ये आहे. या घटनेच्या बद्दलचे मी त्यांना निवेदन पण कालच पाठवलेलं आहे. आणि आज इथे जे स्वतः आयो आहेत आणि DYSP आहेत श्री मायने आणि बाकीच्या त्यांच्या अधिकाऱ्यांशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे. लवकरात लवकर चार्जशीट दाखल व्हावं, त्याचबरोबर मनोधैर्य योजनेमधून संबंधित मुलीला मदत मिळावी. इतकंच नव्हे तर तिला एक पालकांचं समुपदेशनाची आवश्यकता आहे. त्या संबंधित कॉन्स्टेबलचं निलंबन तर झालेलंच आहे, पण मुळामध्ये त्याची काही ना काही असा इतिहास असेल की ज्याच्यामध्ये तो ड्युटीवर असताना अजिबात कचरला नाही आणि तर दारू प्यायला तो आणि दारू प्यायली तर ते सुद्धा माझ्या उघडकीस आलं की ते दारू कुठून त्याला मिळाली होती, तर ते पर्यटकांकडूनच त्यांनी दारू ती त्याला प्राप्त झाली होती. मला थोडंसं असं वाटतं की पर्यटकांनी इतकं उदार होऊ नये की दारू ड्युटीवरच्या पोलिसाला देणं, त्यांनी ती घेणं चुकीचंच आहे. पंकज देशमुख SP यांना मी सूचना दिलेल्या आहेत की याची आधीची सुद्धा इतिहास तपासा आणि त्यांनी हे जे गैरकृत्य केलेले आहे त्याच्याबद्दल कठोरातली कठोर शिक्षा पॉक्सो आहे, तसंच अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे, यानुसार जे गुन्हे लावण्यात आलेले आहेत त्या सगळ्या गुन्ह्यांच्यानुसार त्याला कडक शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून मी सूचना दिलेल्या आहेत. पुण्यातील BT कवडे रोडवर असणाऱ्या एका भंगाराच्या दुकानात स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात 4 जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. मोहम्मद शेख अंदाजे वय वर्ष 50, किशोर साळवे अंदाजे वय वर्ष 40, दिलीप मिसाळ अंदाजे वय वर्ष 40, मोहम्मद सय्यद अंदाजे वय वर्ष 50 अशी जखमींची नावं आहेत. आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आज पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राजक्तानं पत्रकार परिषदेत धस यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला. धस यांनी माफी मागावी अशी मागणी देखील तिनं यावेळी केली. प्राजक्ता माळीच्या या पत्रकार परिषदेला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले की मी माफी मागणार नाही. माझं वक्तव्य प्राजक्ता ताईंनी पुन्हा एकदा ऐकावं अशी मागणी धस यांनी केली आहे. माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना. तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही एक कलाकार आहोत. तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय, टीका करताय. तुमचं जे काय चालू आहे लखलाभ तुम्ही ते करत राहा. या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध? काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते? ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट.
मान्य, पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात का? परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का हो कार्यक्रमाला? त्यांची नावं का नाही येत? इव्हेंटमॅनचं तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना. महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात, त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात, हे कितपत योग्य आहे? तुम्हाला उदाहरण द्यायचे, तुम्ही पुरुष कलाकारांची नावं द्या, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली, त्याचा वापर केला, गैरवापर केला. त्यांनी स्वतःचा TRP वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली, अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली, अतिशय कुत्सितपणे. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. आणि फक्त परळी नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार, आणि सगळेच कलाकार करतात. याआधीही हजारो नेत्यांबरोबर, प्रतिथयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का? हे एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. बरं, ते जे बोललेत ते इतकं कुत्सित आहे. अच्छा, त्या पण येतात का परळीला? अच्छा. कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा. त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही उडवत आहात, महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का? कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारण्याच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो, याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत? ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही, आम्हा महिलांची नाही, स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं, आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे. मला पाणी आणि टिश्यू द्या. हे पहा, मी कुठेही काल घसरलेलो नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय. मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे SP ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं. त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही. आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे. इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका. माझ्या ठाई प्राजक्ता माळी शेवटचा संपलेला आहे. प्राजक्ता माळी म्हणतात पुरुषांना का त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा. त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचं वगैरे काही संबंध नाही. त्या काय माझ्या दुश्मन नाही, माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का. आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू. माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही. आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती, संतोष देशमुखच्या खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घृणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे. या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. माणूस आमचं गेलंय, ज्याचं जळतंय त्याला कळतंय. लेकरं बाळा बघितलं नाही का तुम्ही एवढले आता कशाला हे आणलंय? सोडून द्या. चला.